श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता नुकत्याच सुरू असलेल्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व इतर जेही स्पर्धा परीक्षा असतात त्या परीक्षेला जे पण बसलेले आहेत किंवा पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी ही सेवा खूपच उपयुक्त अशी आहे. तर सेवा आहे की विद्यार्थ्यांनी 28 दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचल्यास शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती होत असते. पण आता अभाव आहे औदुंबराच्या झाडाचा, त्यामुळे औदुंबराच्या झाडाखाली जर आपल्याला जमले नाही तर आपण घरामध्ये एकांत स्थानी किंवा स्वामींच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर सुद्धा ही सेवा केली तरी आपल्याला त्याची फळप्राप्ती होत असते. दुसरा उपाय असा आहे की 2 सफेद रुईची फुले, 21 दुर्वांची जुडी, महाराजांच्या दसऱ्यावर वाहिलेली 2.5 पाने उजव्या हाताने घेऊन त्यावर खालील मंत्र व स्तोत्र म्हणावीत. पहिलं आहे गणपती स्तोत्र 1 वेळा म्हणायचे. गणपती अथर्व शीर्ष आपल्याला 11 वेळे म्हणायचे. सरस्वती स्तोत्र 11 वेळेस म्हणायचे. श्री स्वामी समर्थ माळ 11 वेळा जप करायची. नित्यसेवेतील सर्व सरस्वती मंत्र 1-1 वेळा 1-1 माळ किंवा 11-11 वेळा म्हटलं तरी चालतं. रामरक्षेतील 34वा श्लोक 11 वेळेस म्हणायचा आहे. मारुती स्तोत्र 1 वेळेस म्हणायचे. कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे. आणि परीक्षेला जाताना ती फुलं आपण सोबत घेऊन जायची आहे. पेपरला जात असताना जेव्हा आपण घराच्या बाहेर पाय टाकतो तेव्हा आपण उजवा पाय टाकूनच घराच्या बाहेर पडायला हवे आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायला हवा, जेणेकरून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल आणि आपला पेपर अतिउत्तम प्रकारे जाईल. सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.